थोडंसं इथे त्यांनी सांगितलंय आपल्या कर्माचे डोंगर कसे साचतात, कसे जमा होत जातात. तर म्हणे आज समजा आपण 1000 क्रियमान कर्मे केली. अनेक कर्म आपण दिवसभरात करत असतो. 1000 क्रियमान कर्म जर केली तर त्यातील 900 कर्म अशी होती की ती तात्कालिक फळ देऊन शांत झाली. परंतु राहिलेली 100 क्रियमान कर्म अशी असतील की ती पक्व होऊन फळ देण्यास काही काळ लागेल. त्यामुळे ती संचितात जमा होतील आपली. आणि मग उद्या कदाचित 125 कर्म संचितात जमा होतील. परवाच्या दिवशी अजून काही म्हणजे असं वाढत वाढत आठवड्याच्या अखेर 300 ते 400 कर्म शिल्लक फळ न देता संचित म्हणून तुमच्या खात्यामध्ये जमा राहतात. म्हणजे असं वर्षानुवर्ष घडत जातं. आपलं जेवढं आयुष्य असेल तेवढ्या आयुष्यभर आपण कर्मच करत जातो आणि मग ती सगळी कर्म काही आपल्याला फळ देत नाही, संचितात जमा होतात. आणि मग ती संचितात जमा होत 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 म्हणे हिमालय पर्वता एवढे संचित कर्म आपले तयार होते. आणि मग जीवात्म्याच्या खात्यावर भोगण्यासाठी म्हणून एवढं कर्माचे डोंगरच्या डोंगर साचलेले असतात. म्हणजे कोणतेही क्रियमान कर्म जे संचितात जमा होऊन राहिलेले असते ते फळ दिल्यावाचून समाप्त होत नाही. या नियमानुसार जन्मोजन्मी जमा होत आलेल्या कर्माची फळे या जन्मी पुढील जन्मी भोगून संपवल्याशिवाय माणसाची त्यापासून सुटका नाही. मग या गोष्टीचा माणसाने विचार केला तर त्याचा थरकाप उडेल. परंतु अविद्येने अज्ञानाने व्यापलेला जीव याचा कधी विचारच करत नाही. आपण या कर्माचा कधीही विचार, म्हणून गहना कर्मणो गतीही, कर्माची गती किती गहन आहे म्हणून आपण तिथपर्यंत जातच नाही की नको या कर्माचं फळ कसं मिळेल याचा विचारही आपण करत नाही. परंतु अध्यात्माकडे वळणं किंवा गीता शिकणं किंवा संतांचा अभ्यास करणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जागृत करतात. आणि ती जागृती थोडीफार जरी आपल्याला आली तर आपलं कर्म करताना आपण 100 वेळा विचार करू मग की हे कर्म असं घडलं माझ्या हातून, मला पश्चाताप होईल, त्या पश्चातापाचं दुःख होईल आणि परत ते कर्म न करण्याची मी प्रयत्न करेल सतत. म्हणजे अशी जागरूकता आपल्याला आली पाहिजे. हाच गीता शिकण्याचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मग आता उदाहरण त्यांनी दशरथ राजाचं आपण पाहिलं. अजूनही त्यांनी सांगितलं की श्रावण बाळाची हत्या त्याच्या हातून झाली, चुकून झाली. त्याच्या वृद्ध मातापित्यांनी त्यांना शाप दिला की तुझा मृत्यूही पुत्रविरहाने होईल. पण राजाचे हे हत्या करण्याचे क्रियमान कर्म शापाप्रमाणे तात्काळ फळ कसे देणार, कारण राजाला तेव्हा पुत्रच नव्हता. जेव्हा त्यांनी श्रावण बाळाची हत्या त्याच्या हातून घडली तेव्हा राजाला तो निपुत्रिक होता. तेव्हा मग राजाला तेव्हा मुलगाच झालेला नव्हता. मग क्रियमान कर्म फळ तरी कसं देणार, म्हणून ते संचितामध्ये जमा राहिलं. आणि मग कालांतराने राजाला 1 नाही 2 नाही 4 पुत्र झाले आणि मग ते मोठे झाले, त्यांची लग्ने झाली. आणि मग जेव्हा राज्याभिषेकाचा दिवस उगवला, आपल्याला सगळी रामायण कथा माहिती आहे, त्यावेळी पूर्वीचे ते क्रियमान कर्म पक्व झाले आणि फळ देण्याला सज्ज झाले. आणि राज्याभिषेकाच्या मंगल दिवशीच राजाचा पूर्वशापानुसार मृत्यूचे फळ देऊन शांत झाले. त्यात क्षणाचाही विलंब लागला नाही, कोणीही थांबवू शकलं नाही ते कर्म. म्हणजे वास्तविक श्रीराम हा भगवंताचा अवतार होते, पण तरी सुद्धा आपण आता बघितलंच की ते काही आपल्या पित्याला जीवदान देऊ शकले नाही. असा हा कायदा, कर्माचा कायदा आहे. आणि मग त्याच्यानंतर म्हणे राजा धृतराष्ट्राचं पण उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलं आहे की राजा धृतराष्ट्राला 100 पुत्र झाले आणि ते 100च्या 100 युद्धात मारले गेले. तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले की माझ्या संबंध जीवनामध्ये मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्यामुळे माझे 100च्या 100 पुत्र मरून जावे. त्या पुत्रांचा मृत्यू माझ्या डोळ्या देखत का बरं झाला, एवढं दुःख का मला सोसावं लागलं, असं त्यांनी भगवंताला विचारलं. तेव्हा भगवंतानी त्याला दिव्य दृष्टी दिली आणि धृतराष्ट्राला सांगितलं की तुझे पूर्वजन्म तुला दिसतील, बघ तूच, म्हणजे तुला कळेल की तुझ्या हातून काय घडलंय.
आणि मग राजाने दिव्य दृष्टी दिली तेव्हा साधारण 50 जन्मापूर्वी म्हणजे फक्त आपण मागचा जन्म वगैरे म्हणतो, पण हे ह्या दशरथ राजा नाही, कोण, धृतराष्ट्राच्या पूर्वी 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता म्हणे. आणि त्या पारध्याने काय केलं, पक्षी पकडण्यासाठी एका वृक्षाला आग लावली आणि आग लागताच त्या वृक्षावर बरेच पक्षी बसले होते. तर ते पक्षी सगळे पळून गेले, काही जण पळून गेले आणि काहींना आगीची झळ लागल्याने ते आंधळे झाले, पक्षी आंधळे झाले, कारण यांनी आग लावली. आणि मग पक्ष्याची 101 लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. आणि त्या कर्माचं फळ राजाला भोगावं लागलं. राजाचे हे त्या जन्मीचे क्रियमान कर्म फळ देण्याची योग्य संधीची वाट बघत होते, म्हणून संचितामध्ये ते जमा झालेलं होतं कर्म. आणि मग या जन्मामध्ये राजाला त्याच्या काही अन्य पुण्याईच्या फलस्वरूप जेव्हा 100 पुत्र झाले, पुण्यकर्म राजा करतच होता. आपल्याला माहिती आहे आपला मनुष्य जन्म हा पाप आणि पुण्य समसमान झाल्यावरच मिळतो. म्हणजे आपल्याकडे पुण्यकर्मही आपण करत असतो आणि संचित पापकर्मही आपल्या हातून घडत असतात, पण याच्यामध्ये वजाबाकी कधी होत नाही की माझ्या हातून आता पाप घडलंय, मग मी आता हे 2 पुण्यकर्म केलं, दान केलं, काही गरिबांना मदत केली, आता माझं पाप कमी होईल. तर असं नाही आहे. पापाचं कर्म, पापकर्माचं फळ हे भोगावंच लागतं आणि पुण्यकर्माचं फळसुद्धा भोगावंच लागतं. बेरीज वजाबाकी काही त्याच्यामध्ये होत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. की जेव्हा मग 100 पुत्र त्याला झाले, मग ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झालं. आणि मग राजा आंधळा जन्मला, कारण ते पक्षी आंधळे झाले होते ना त्याच्यात त्यांनी लावलेल्या आगीमुळे. आणि मग तो राजा आंधळा जन्मला आणि त्याचे 100च्या 100 पुत्र युद्धात मरण पावले आणि राजाला ते दुःख अनुभवावं लागलं. म्हणजे 50 जन्मापूर्वीच्या क्रियमान कर्माने इतका दीर्घकाळ लोटला तरी राजाचा पिच्छा सोडला नाही. म्हणजे बघायचं आता आपण की आपल्या हातून काय कर्म घडली असतील. आपल्याला दुःख आलं की आपण समजायचं की हे आपल्याच पूर्वीच्या पापकर्माचं काहीतरी फळ आहे. म्हणजे राजाची एका जन्मात 100 पुत्र होण्याची पुण्याई होईपर्यंत ते कर्म दबा धरून बसलं आणि संधी मिळाल्याबरोबर त्याला फळ देऊन शांत झाले. म्हणजे परमेश्वराच्या राज्यात अंधारही नाही आणि अन्यायही नाही. तर हा कर्माचा कायदा एवढा तंतोतंत खरा आहे हे आपल्याला त्यांना सांगायचं आहे आणि आपल्याला जागरूकता यावी म्हणून मग ह्यांनी हा कर्मयोग आपल्याला सांगितलेला आहे की कर्म कसं करायला पाहिजे, कर्माचं रहस्य जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रत्येक कर्म आपण करायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे कर्म, अकर्म, विकर्म म्हणजे काय हे सगळं आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग ह्या संज्ञा आपल्याला कळल्या पाहिजेत म्हणून बोद्धव्यम म्हटलेलं आहे की हा शब्दप्रयोग बोद्धव्यम की हे तुम्ही जाणून घ्या, समजून घ्या, हे सगळे जाणले पाहिजे. बोध, जाणणे म्हणजे बोध, आणि हा बोध ज्याला होतो तो बुद्धिवान म्हटला जातो. आता हा बुद्धिवान कोण हे भगवंत आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. 18वा श्लोक आहे. कर्मण्य कर्मयः पश्चेद अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. म्हणजे जो पुरुष कर्मात अर्थात निरहंकाराने केलेल्या सर्व क्रियात अकर्म पाहतो. फार अवघड आहे कर्म अकर्म, म्हणजे वास्तविक रीतीने त्यांचे न होणे पाहिल. म्हणजे एखादं कर्म करायचं आहे पण त्याच्यामध्ये जसं काही मी काहीच केलं नाही. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण तसेच वागलेले आहेत ना, त्यांनी सगळं केलं पण ते म्हणतात मी कशातच नाही. 9व्या अध्यायामध्ये हे छान येईल की मी सगळं काही मी करतो पण मी कशातच नाही. मी सगळ्यात आहे पण मी कशातच नाही असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जो पुरुष अकर्मात कर्म पाहतो आणि कर्मामध्ये अकर्म पाहतो त्याला बुद्धिमान म्हटलेलं आहे, त्याला योगी म्हटलेलं आहे. असा या श्लोकाचा अर्थ आहे. कर्मण्य कर्मयः पश्चेद अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत.
आणि असा हा बुद्धिमान, असा हा योगी सर्व मनुष्यांमध्ये सर्व कर्मे करणारा आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. 18वा श्लोक. मग आता खरा योगी कोण आहे, कोण असे कर्म करतो? तर जो अकर्मात कर्म पाहतो आणि कर्मात अकर्म पाहतो तोच योगी आहे, तोच खरा बुद्धिमान आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं स्वकर्म करताना जर कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे दोन शब्द खूप छान आहेत. की कर्तृत्व म्हणजे काय? कर्तृत्वाचा अहंकार आणि भोक्तृत्वाची आशा, अपेक्षा, आसक्ती. म्हणजे कर्तृत्व म्हणजे काय? मी जर एखादं कर्म केलं आणि मग सतत माझ्या मनामध्ये मी हे केलं, मी हे केलं, माझ्यामुळे झालं असं येतं. म्हणजे काय? कर्तृत्वाचा अहंकार मला येतो. आणि दुसरी गोष्ट भोक्तृत्वाची आसक्ती. म्हणजे आता मला याच्यापासून काहीतरी फळ मिळेल, आता मला याच्यापासून काहीतरी फळ मिळेल, म्हणजे भोक्तृत्व. मग असं ज्याच्याकडे असतं त्याचं पतन अटळ आहे, त्याची अधोगती होते. की जो माणूस त्या कर्माची कर्तृत्व आणि भोक्तृत्व दोन्हीही त्याला हवं असतं त्याचं मात्र पतन होतं. परंतु हेच जर उलटं केलं म्हणजे स्वधर्म आचरताना निष्कामता, म्हणजे मला काहीही फळ मिळालं तरी चालेल, मी काही ह्या फळाची अपेक्षा करणार नाही असं. आणि अनासक्ती म्हणजे करता अनासक्त असला तरी देह आहे तोपर्यंत स्वधर्म मात्र त्याला आचरावाच लागतो. म्हणून अकर्मात कर्म दिसले पाहिजे, हा भावार्थ आहे. अकर्मामध्ये कर्म दिसले पाहिजे. तर कसं सांगावं, यांनी उदाहरण आईचं दिलेलं आहे. हा सगळा अनुभव आपल्याला आहे सगळ्यांना, की आई याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. की मुलाला वाढवताना आपली काहीही अपेक्षा नसते त्या मुलाकडून, त्या बाळाकडून आपली काहीही अपेक्षा नसते, परंतु आई त्या बाळाचं संगोपन इतक्या शुद्ध अंतःकरणाने करत असते, इतकं अनन्यतेने करत असते आणि तिला त्या बाळाकडून काहीही अपेक्षा नसते. म्हणजे उत्तम कर्मयोगी, जसा सूर्य म्हणतो ना आपण उत्तम कर्मयोगी आहे, तो वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो, मग माझ्या प्रकाशामध्ये कोणी काहीही करा त्याला काहीही घेणं देणं नसतं, तो त्याचं कर्म मात्र नियमितपणे करत असतो. तसं आईचं कर्म आहे की आई ही आपलं कर्म अपेक्षारहित होऊन करत असते, निरपेक्ष होऊन करत असते. आणि मग असं निरपेक्ष असूनही स्वकर्तव्याला काही ती विसरत नाही. मुलाला वाढवताना त्याचं संगोपन करताना ती कुठलीही अपेक्षा करत नाही. मग आता याच्यामध्ये त्यालाच नैष्कर्म्य अवस्था असं पण एक शब्द आहे. अकर्म जे म्हटलं ना आपण त्यालाच नैष्कर्म्य, म्हणजे कर्म करून न केल्यासारखं. अकर्म आणि नैष्कर्म्य एकच. मग आता आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं इथे, छान आपल्याला समजावून दिलंय की जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाचिया, जैसा का जळापाशी उभा ठाके. छान उदाहरण दिलंय. आता याच्यामुळे आपल्याला कळू शकतं. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हन जो रिगे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, तेची साचोकारे जो पाहो लागे, तव रुख म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानुनी वायाणे, मग आपण पे जो जाणे नैष्कर्मी वैसा. आता छान याच्यामध्ये दिलंय बघा की अर्थ सांगितलाय. सर्व कर्माचे आचरण करीत असताना आपण कर्म करीत नाही हे जो जाणतो, त्या कर्माबरोबर त्याच्या फळाची आशा जो धरीत नाही. म्हणजे मी हे कर्म करतही नाही आणि मला त्या फळाची आशाही नाही, असं तो कर्म मात्र करत असतो, पण ह्या दोन्ही गोष्टींपासून तो वेगळा असतो. मग उदाहरण किती सुंदर दिलं आहे की ज्याप्रमाणे पाण्यापाशी उभा राहिलेला असतो. आता आपण समजा नदीच्या काठावर उभे आहोत आणि आपलं आपलं प्रतिबिंब आपल्याला नदीमध्ये दिसतं, परंतु आपल्याला जरी प्रतिबिंब नदीमध्ये दिसत असलं आणि ते त्या तरंगांबरोबर हेलकावे खात असलं, तरी सुद्धा आपल्याला ज्ञान आहे की मी मात्र काठावर उभा आहे, मी काही त्या पाण्यात नाही आहे, हे मला ज्ञान आहे.
तसं कर्म करताना मी फक्त कर्म करतोय, मला त्या कर्मापासून काहीही अपेक्षा नाही आहे. अजून दुसरं उदाहरण दिलं आहे की जो नावेमध्ये बसून जातो, एखादा नावेमध्ये बसलाय आणि त्याला किनाऱ्यावरची झाडं भराभर चाललेली आहेत असं दिसतं, पण त्याला ज्ञान असतं काय की ही झाडे स्थिर आहेत, परंतु मी चाललोय, म्हणजे नावेमध्ये तो चाललेला आहे पण त्याला झाडं चाललेली असं दिसतं, पण त्याला हे ज्ञान असतं की झाडं स्थिर आहेत आणि मी चाललेला आहे, मी गतिमान आहे. म्हणजे असं कर्म करताना, कर्माचे आचरण करीत असताना, कर्माचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे असे मानून मग आपण कर्मरहित आहे हे तो जाणतो, की मी जे हे सगळं कर्म करतोय हे सगळं आभासात्मक आहे, मी हे कर्म करत नाही आहे, त्याच्यामागे माझीही काहीही आसक्ती नाही आहे असा बोध त्या महात्म्याला झालेला असतो आणि असं कर्म तो करत असतो. आणि ह्यालाच नैष्कर्म्य अवस्था असं म्हणतात. म्हणजे एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो. म्हणजे एकाच ठिकाणी तो बसून असला तरी सुद्धा तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे, फार कशाला, तो स्वतः विश्वरूपच झालेला असतो. म्हणजे ही सर्व सृष्टी नाशवंत आहे, त्यामुळे या सृष्टीतील देहही नाशवंत आहेत, अविनाशी केवळ आत्माच आहे. परत आपण आपल्या मुख्य ह्याच्यावर आलो की आत्मा हा अविनाशी आहे आणि शरीर हे नाशवान आहे. मग हे जो जाणतो त्याची सर्व कर्मे करूनही न केल्यासारखीच असतात, कारण तो कर्तृत्व आणि भोक्तृत्व या दोन्हीपासून अलिप्त असतो, म्हणून त्याच्या कर्मातच अकर्म असते. अकर्म म्हणजे आता काय लक्षात ठेवायचं, अनासक्ती आणि निष्कामता. अनासक्ती आणि निष्कामता या गोष्टी म्हणजे अकर्म. कोणत्याही स्वरूपाच्या व्यक्तिगत लाभासाठी तो कर्म करत नाही. अकर्म करत असूनही तो कसं करतो, लोकसंग्रहार्थ, लोकांना आत्मकल्याणाचा मार्ग दाखवणारी त्याची कर्मे असतात, त्यामुळे अकर्मातही त्याचे कर्म चालूच असते. असा हा कर्मयोगी असतो. मग याच्यासाठी लोकमान्य टिळकांचं उदाहरण देतात. लोकमान्य टिळक असेच होते की त्यांचं प्रत्येक कर्म हे मी केलं अशी भावना त्याच्या पाठीमागे, राष्ट्राच्या कल्याणासाठी जे जे करायचं आहे ते सगळं राष्ट्राच्या कल्याणासाठी ते करत होते. तर एकदा म्हणे ते असं भाषण द्यायला एका ठिकाणी गेले, त्या ठिकाणी मंडप उभारला होता आणि अनेक लोक तिथे भाषण ऐकायला आले होते आणि उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यांनी मांडव घातलेला होता, तर त्या मांडवामध्ये लोक मावत नव्हते, त्यामुळे बाहेरही खूप लोक होते आणि त्या बाहेरच्या लोकांना त्यांचं भाषण ऐकायचं होतं. लोकप्रियताच एवढी होती लोकमान्यांची, तर ते सगळे ते पत्रे वगैरे तोडून सगळं पडदे बिडदे हे करून आतमध्ये घुसले लोक, पण तरीसुद्धा त्यांना काही लोकमान्यांचं भाषण ऐकता येईना. मग लोकमान्यांनी काय केलं, ते बाहेर आले आणि उन्हामध्ये त्यांनी व्याख्यान दिलं. तर सगळे त्यांना म्हणाले की लोकमान्यांना की तुमची तब्येत ठीक नाही आहे. ते तेव्हा म्हणे केवळ फळं आणि सातू याच्यावर राहत होते. तर ते म्हणाले की तुमची तब्येत ठीक नाही आहे, या उन्हाचा तुम्हाला त्रास होईल, तर तुम्ही अशा प्रकारे व्याख्यान उन्हामध्ये देऊ नका. पण लोकमान्यांनी त्याचा कसलाही विचार केला नाही, आपल्या स्वतःच्या कल्याणाचा विचार केला नाही, आपल्या तब्येतीचा विचार केला नाही. आणि ते म्हणाले की आजचा दिवस हा स्वराज्याच्या पंढरीचा दिवस आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना पंढरी आठवली आणि ते म्हणाले की मी जर मला त्रास होईल, माझ्या शरीराला त्रास होईल म्हणून ह्या सगळ्या लोकांची जर मी निराशा केली तर मग मला विठोबाचं दर्शन कसं होणार, असं ते म्हणाले. की म्हणजे ते किती त्या कर्मामध्ये अकर्म बघत होते हे आपल्याला दिसतं या ठिकाणी, की ते कर्म त्यांच्या शरीराला त्रास देणारं कर्म होतं, परंतु ते म्हणाले की नाही, मी जर मला त्रास होईल असं म्हणून लोकांची निराशा केली तर देव माझ्यावर रागावेल ना, असं म्हणाले. आणि हे ऐकून सर्वजण स्तब्ध झाले आणि घामाच्या धारा अंगातून सारख्या वाहत होत्या, तरीसुद्धा लोकमान्यांनी उन्हात उभे राहून दुसरे व्याख्यान दिले आणि सर्वांची इच्छा पूर्ण केली. म्हणजे लोकोत्तर पुरुष कसे असतात, ज्ञानी पुरुष कसे असतात, याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक आहेत. की आत्मज्ञानी असा जो लोककल्याणासाठी चंदनासारखा झिजतो तोच खरा योगी असतो आणि तोच खरा बुद्धिमान असतो.
म्हणून इथे त्यांनी म्हटलं ना, बुद्धिमान काय, कर्मण्य कर्मय पश्चेद अकर्मणीच कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत. की असा हा बुद्धिमान मनुष्य असतो की ज्यांनी कर्तृत्व टाकलेलं असतं, भोक्तृत्व टाकलेलं असतं, असा हा महात्मा असतो. आणि ते पुढे आता 5व्या अध्यायात येईलच आपल्याला, पद्मपत्रमिवांबसा, की त्याचं वागणं कसं असतं म्हणे, की ज्याप्रमाणे कमलपत्र जलाला स्पर्शही करत नाही, की ते पाण्यामधूनच येतं कमलपुष्प, पण पाण्याचा थेंबसुद्धा त्याच्यावर ठरत नाही, इतकं ते अलिप्त असतं. तसा हा बुद्धिमान मनुष्य, असा हा ज्ञानी मनुष्य असतो, योगी असतो, तो त्यालाच कर्मयोगी असं म्हणतात. तर त्याला कमलपत्राचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. आता असा हा 18वा श्लोक आपला झाला. 19वा श्लोक आहे, यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्मानन्तमाहुः पंडितं बुधाः. आता या जशी आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली 2ऱ्या अध्यायामध्ये, तशी आता ही आपल्याला कर्मयोगाची लक्षणं सांगितलेली आहे, की कर्मयोगी कसा असतो, त्याचे काय काय गुण असतात, हे आधीपासूनच आपण 3ऱ्या अध्यायापासूनच बघतोय. तर याच्यामध्ये सांगितलं की ज्याची सर्व कार्ये कामनारहित असतात, संकल्परहित असतात, आणि ज्ञानरूपी अग्नीने ज्याची कर्मे भस्म झालेली असतात, अशा पुरुषाला ज्ञानी लोक पंडित म्हणतात. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं तमाहु पंडितम बुधाः. हा श्लोक बघा, यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः, की ज्याची कर्मे कशी असतात, कामनारहित, संकल्पविरहित अशी कर्मे असतात, आणि त्यांनी त्याच्या कर्मांना ज्ञानरूपी अग्नीमध्ये भस्म केलेलं असतं. म्हणजे त्याला ज्ञान असतं ना त्या गोष्टीचं, त्यामुळे त्यांनी त्याची ती कर्माचं फळ हे मिळावं अशी त्याला अपेक्षाच नसते. त्यामुळे ज्ञानरूपी अग्नीमध्ये त्याची कर्म भस्म झालेली असतात, आणि तमाहु पंडितम बुधाः, अशा पुरुषाला ज्ञानी लोक पंडित असं म्हणतात. पंडित ही पण व्याख्या आपण 2ऱ्या अध्यायामध्ये पाहिली होती. पंडा बुद्धी ज्यांच्याकडे असते त्यांना पंडित असं म्हणतात. म्हणजे संकल्परहित होणे म्हणजे मी करतो हा कर्तृत्वाभिमान टाकणे होय. कर्तृत्वाचा अभिमान गेला की कर्मफलाची आसक्तीही जाते. म्हणजे महत्त्वाचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, कर्माची हातोटी, कर्म करण्याची युक्ती सांगितलेली आहे, की कुठलंही कर्म करताना ते मी केलं किंवा मला त्याचं असं फळ मिळेल, मी ते भोगेल, म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे दोन्हीही टाकून कर्म करायचं, अशी आपल्याला या ठिकाणी त्यांनी सूचना दिलेली आहे. आपल्याला कर्म कसं करावं ते सांगितलेलं आहे. पुढेही आपला अजून बरंच 4था अध्याय पूर्ण व्हायचा आहे. 5व्या अध्यायासुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे. जवळजवळ संपूर्ण गीतेमध्ये आपल्याला कर्म कसं करायचं, अगदी 18व्या अध्यायासुद्धा हा विषय पुन्हा पुन्हा येणार आहे. त्यामुळे आपलं ते पक्क होत जाणारे ज्ञान, भगवंताची आपल्यावर कृपा आहे असं मी समजते. त्यामुळे आपल्याला बुद्धी झालेली आहे गीता शिकण्याची, गीता समजून घेण्याची. त्यामुळे एवढं सगळं बोलल्यानंतर आता या ठिकाणी मी थांबते आणि आपणा सर्वांना नमस्कार करते आणि माझ्या वाणीला विराम देते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.